केळी जी पारंपरिक पद्धतीने 40 वर्षापूर्वी आपण पिकवत होतो आणि तिथून पुढे 40 वर्ष 45 वर्ष झाली जळगाव जिल्ह्याच्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जी क्रांती आणली आणि त्या क्रांतीमध्ये जैन इरिगेशनचा जो हातभार लागला आहे, सुरुवातीला PVC पाईपांमुळे नदीवरून पाणी आपण शेतापर्यंत आणू शकलो। त्याच्यानंतर त्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन व्हावं म्हणून ठिबक सिंचनची क्रांती झाली आणि त्याच्यानंतर पाणी तर वाचलं, उत्पादन दुपटीने किंवा तिपटीने व्हायला पाहिजे म्हणून टिश्यू कल्चरची सुरुवात आजपासून 30 वर्षापूर्वी आपण केली आणि शेतकरी बांधवांनी त्याला भरघोस पाठिंबा देऊन आज आपला जळगाव जिल्हा आणि तिथे उत्पादित होणारी केळी ही भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये आणि तसेच परदेशी निर्यात होते। आज आपल्या जिल्ह्यातनं जवळजवळ 7,000 कंटेनर हे केळी निर्यात होते। चांगलं काम चालू आहे, परंतु 7,000 कंटेनर खूप आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने खूप कमी आहेत आणि कमीत कमी जळगाव जिल्ह्यातूनच 25,000 कंटेनर जाऊ शकतील एवढी डिमांड जगभर आहे। त्याचा